अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची आमदार सचेती यांनी केली पाहणी। नांदुरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सचेती यांनी प्रभावित भागांना भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। पूरस्थितीमुळे घरांचे, शेतीचे तसेच रस्त्यांचे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत संबंधित प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या। संपर्क तुटलेल्या गावांमध्ये आवश्यक सुविधा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली। नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार सचेती यांनी सांगितले। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली। प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज नांदुरा। गेल्या काही तासापासून सततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या नांदुरा तालुका आणि मलकापूर तालुक्यामध्ये पीक परिस्थिती हे खराब झालेली आहे। अनेक गावांचा संपर्क मुख्य रस्त्याशी तुटलेला आहे। नांदुरा तालुक्यातील रोटी गाव या गावाला पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला आहे। संपर्कासाठी असलेलं मोठं पूल हा सुद्धा पाण्याखाली आलेला आहे। जिगाव प्रकल्पामध्ये ज्या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि ज्या गावांचं पुनर्वसन करायचं आहे त्यांना सुद्धा या सततधार पावसाचा तडाखा बसलेला आहे। आणि औदा गाव आहे, औदा खुर्द आणि औदा बुजुर्ग याच्या सुद्धा मधला पुलाच हा वाहून गेलेला आहे। त्याचबरोबर वडी गाव इथे सुद्धा नाला फुटून त्या ठिकाणी पाणी गावामध्ये शिरलं आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। या सर्व गावांना भेटी दिल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान हे कसं आपल्याला त्याची पाहणी केल्यानंतर आपल्याला मदत करता येईल याच्याबद्दल सर्व प्रशासनिक अधिकारी, तहसीलदार आहे, BDO आहे, हे स्वतः आपल्या या दौऱ्यामध्ये सोबत होते आणि पूर पाहणीमध्ये त्यांच्यासुद्धा अनेक संकटं त्यांच्या लक्षात आलेली आहे की कसं कसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर निश्चित मात करण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि ज्या घरांमध्ये पाणी शिरलं जसं वडी गावामध्ये तर तहसीलदार यांनी त्यांच्या जेवणाची फूड पॅकेट वगैरेची व्यवस्था केली। अनेक ठिकाणी ते प्रयत्न चालू आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांना सुद्धा सांगण्यात आलं। मी स्वतः बोललो की रेस्क्यू ऑपरेशन करून हे रोटी गाव हे पूर्ण आज पाण्याचा वेढा असल्यामुळे 2006 साली जसं पूर्ण गाव मिलिटरी वगैरे बोलावून उचलून आणावं लागलं होतं, बोटीने सर्व ते गाव पूर्ण उचलून आणावं लागलं होतं, तसं यावेळेस सुद्धा आणावं लागेल अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। सर, त्या गावातल्या लोकांशी आपला काही संपर्क झाला आहे का? हो, त्या गावातले जे सरपंच वगैरे आहे आणि सर्व उगले म्हणून आहेत त्यांनी सुद्धा संपर्क केला। त्या लोकांना सुद्धा दिलासा आपण दिलेला आहे।